उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याजवळ आसपास असणारे व्यक्ती हे कायम त्यांना अडचणीत आणतात असं परत एकदा घडतंय. हगवणे प्रकरण असेल किंवा मानकर प्रकरण असेल, परत एकदा अजित पवार हे नामवंत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये असणारे मानकर असोत किंवा दुसरीकडे हगवणे प्रकरण जे आता हुंडा बळीसारखं प्रकरण जे गाजतंय, याच्यामुळे अजित पवारांच्या राजकीय अडचणी वाढलेल्या आहेत. वास्तविकतेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी नेहमीच चर्चा असते. कधी ती चांगली असते तर अनेक वेळा ती कुप्रसिद्धी म्हणून जास्त चर्चेला येते. यामुळे अजित पवार आणि त्यांच्या आसपासचे नेते हेच अजित पवारांसाठी डोकेदुखी आहेत का, अशी परत एकदा चर्चा रंगली लागलेली आहे. नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. आणि आज आपण परत एकदा चर्चा करणार आहे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची कार्यपद्धती. वास्तविकतेत अजित पवार हे त्यांच्या कार्यपद्धतीविषयी कायम चर्चेत असतात. विशेषतः जलसंपदा खात्याचं त्यांची कार्यपद्धती ही चर्चेचा विषय झाला. सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि अजित पवारांची कारकिर्दी जी उंचीवर गेली होती तिथून त्याला उतरती कळा लागली असं म्हटलं जातं. जलसंपदा फक्त भ्रष्टाचार नाही तर दुसरीकडे त्याचवेळी राज्य सहकारी बँकेच्या संचालक पदावर असणं, त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्य सहकारी बँक बुडीत जाण्यासारखे प्रकरण असणं आणि त्यानंतरनं अनेक बुडीत कारखाने हे कमी पैशांनी खरेदी करणं, खाजगीकरण करणं आणि त्याच्यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार होणं, यातूनही अजित पवारांवर आरोप झाले. विशेष म्हणजे वेगवेगळ्या यंत्रणांकडनं चौकशी सुरू झाली. काही प्रकरणांमध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली तर काही प्रकरणांवर टांगती तलवार राहिली. यामुळेच अजित पवार कायम चर्चेत राहिले होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेतेसारखं पद मिळूनही अजित पवार अनेक वेळा कणखर भूमिका घेताना दिसले नाहीत असं म्हटलं गेलं. त्यांच्याच पार्टीतून कुजबूज याची सर्वाधिक सुरू झाली होती. अनेक अधिवेशनांमध्ये अजित पवारांनी सत्ताधारी बाकांना फुलटॉस दिला. ते ठरवून दिला होता का? अनेक विषयांमध्ये सरकारची तत्कालीन कोंडी करायला हवी होती विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी, ती केली नाही. ती मुळात कशासाठी याचा उकल पुढच्या कालांतराने काही घटनांमध्ये घडला. तो म्हणजे अजित पवार थेट विरोधी पक्षनेते सोडून सत्तेत झाले सहभागी उपमुख्यमंत्रीपदावर. एका बाजूला त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि दुसरीकडे अजित पवार हेही सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांचं सत्तेत सहभागी होणं कुठे ना कुठेतरी चर्चेचा विषय झाला होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये परत सुरू झालं होतं ते राज्यात महायुतीचं सरकार येईल का. एका बाजूला अजित पवारांचा राजकीय संघर्ष हा त्यांचा काका शरद पवारांबरोबर होता. दुसरीकडे काही गोष्टींमध्ये पवार कुटुंबीय एकच आहे असा वारंवार चर्चा घडवली जात होती. पण आता परत एकदा चर्चा सुरू झालेली आहे. खरंच अजित पवार आणि त्यांच्या आसपासचे लोक हे अजित पवारांसाठी डोकेदुखी आहेत का? चर्चा सुरू करूया ते म्हणजे दीपक मानकर या व्यक्तीपासून. दीपक मानकर ज्यावेळेस अजित पवारांनी बंड पुकारला त्यावेळेस ते अजित पवारांच्या सोबतीला आले. पुण्यासारख्या शहराचं महत्त्वाचं शहराध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. वास्तविकतेत मानकर यांची प्रतिमा ही काही पुण्यामध्ये नवीन नाही. या वेगवेगळ्या जमिनी बळकावणं, दडपशाही असे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत आणि तरीसुद्धा मानकरांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. आपणास माहीत आहे की मकोकासारख्या गुन्ह्यांपर्यंत मानकरांचा प्रवास झाला होता. पण या सगळ्या गोष्टीतून मानकरांना कालांतराने हळूहळू क्लीन चिट देण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची न्यायप्रविष्ट प्रकरणंसुद्धा सुरू होती. त्यातच मानकर परत एकदा काही दिवसांमध्ये चर्चेला आले आणि परत एकदा मानकरांचा राजीनामा झाला. इतकं ते वातावरण गढूळ झालं असतानाच पुण्यामध्ये मानकरांचा राजीनामा याच्या मागे राजकारण आहे का अशी चर्चा सुरू झाली होती. विशेषतः पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं मानकरांचा राजीनामा घेण्यामागे भाजपाचाच हात आहे का अशीही चर्चा सुरू झाली. मानकरांना अडकवण्यामध्ये भाजपाचाच कुठेतरी हात आहे का, अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे लगतच असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे हगवणे प्रकरण आता सध्या गाजतंय त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा परत एकदा अजित पवारांचीच सुरू झाली. हे दोन्ही प्रकरणामध्ये चर्चा सुरू होते ते अजित पवारांपाशीच आणि संपते अजित पवारांपाशीच. याचं प्रमुख कारण म्हणजे हे सर्व प्रकरणांचे जे आरोपी म्हणून त्यांच्यावर नावं आहेत ते अजित पवारांशी थेट संबंधित आहेत. अनेक प्रकरणांमध्ये आपणास माहीत आहे की ज्यावेळेस अजित पवार स्वतःच्या कडक भाषणांमध्ये कठोर शासक म्हणून आपण प्रशासक म्हणून आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करतात. सार्वजनिकरित्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सडेतोड बोलतात.
राजकीय नेत्यांना कडेबोल सुनावतात, भ्रष्टाचार चालणार नाही असं सगळं काही सांगतात, आपण कुणी एखाद्या वाईट कृत्याला पाठीशी घालत नाही असे वल्लग्न करतात अनेक वेळा अजित पवार. पण तेच अजित पवार त्यांच्याच आसपासच्या असणाऱ्या नेत्यांना कडक भाषेत कडक कृतीत सिद्ध करून दाखवू शकत नाही असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे बीडसारख्या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस अजित पवार हे फक्त तोंडात वल्लग्न करण्यातच जास्त महानता मानले गेले असं म्हटलं गेलं जातं. आणि दुसरीकडे मग अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच धनंजय मुंडे यांना बोलवून, धनंजय तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, जे प्रकरण घडलेलं आहे ते खूप गंभीर आहे अशा स्वरूपाचे मुख्यमंत्र्यांच्याच तोंडी वधवून अजितदादांना घेण्याची वेळ येते. यावरनं अजित पवार स्वतःच्या आसपास असणाऱ्या नेत्यांविषयी किती कठोर भूमिका घेऊ शकतील याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. वास्तविकतेत आसपासचे नेते आणि अजित पवारांची अडचण ही काही नवीन नाही. या अजित पवारांनी अनेक नेत्यांना म्हणजे जे कंत्राटदार होते अशा कंत्राटदारांना आमदारकी बहाल केली, विधान परिषदेमध्ये स्थान दिलं गेलं आणि तेच प्रकरणांमध्ये अनेक सिंचनांच्या प्रकरणामध्ये अडकलेले नेते कालांतराने अजित पवारांसाठी डोकेदुखी झाले. अनेक नेत्यांना त्यांनी विधान परिषदेमध्ये घेतले गेले, ते वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकले. कालांतराने अनेकांनी तर अजित पवारांना पाठ दाखवली आणि शरद पवारांवर गेले. पण परत अजित पवारांचीच महायुतीतली सत्ता येत आली म्हटल्यावर अनेक जण आता परत एकदा माघारी येताना दिसत आहेत. यामुळे खरंच अजित पवारांच्या आसपास असणारी लोक ही अजित पवारांसाठी आश्वासक आहेत का, चांगल्या कृती करण्यासाठी, अजित पवारांची प्रतिमा अधिक उंचवण्यासाठी, की अजित पवारांची प्रतिमा मलिन केली करण्यासाठीच हे कारणीभूत आहेत असे प्रश्न उपस्थित होतात. वास्तविकतेत असं म्हटलं जातं की जसा राजा तशी प्रजा. कदाचित अजित पवारांच्या आसपास असणारे जी लोक ज्या पद्धतीने कृत्य करतायत त्यावरनं असं म्हणतात की अजित पवारच कुठे ना कुठेतरी त्यांना पाठीशी घालतात. अनेक वेळा अजित पवार हे कठोर भूमिका घेतानाही दिसत आहेत, हे नाकारता येत नाही. पण हगवणे प्रकरणात सुद्धा ज्यावेळेस 2-3 दिवस झाले हे प्रकरण गाजायला लागलं, अजित पवारांची थेट आरोप सुरू झाले. त्यानंतरनं महिला आयोगाच्या अध्यक्ष, त्यांच्याच पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर हे पहिल्यांदा गप्प होत्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली की मी कारवाई करायला तयार आहे, महिला आयोगासंदर्भात योग्य ते दखल घेतली आणि कारवाई केली. दुसरीकडे पार्टीचे युवक अध्यक्षांकडनं पत्र काढण्यात आलं, प्रतिक्रिया देण्यात आल्या की हगवणे प्रकरणांमधले त्या सगळ्या दोघांवरही पक्षातर्फे बडतर्फाची कारवाई करण्यात आलेली आहे. वास्तविकतेत हे सगळं झालं ते ज्यावेळेस अजित पवारांवर प्रचंड टीका झाली आणि त्यानंतरच अजित पवारांना ही उपरोती सुचली का असंही म्हटलं जातं. एकूणच अजित पवार हे स्वतःला खूप चांगले प्रशासक मानतायत, खूप चांगले सत्ता चालवण्याची गणितं समजतात असं म्हणतात. पण अजित पवारांना त्यांच्याच आसपासची लोक अडचणीत आणतात, त्यांची प्रतिमा अधिक मलिन करतात, हे परत एकदा सिद्ध झालंय. सागर कुलकर्णी, NDTV डिजिटल, मुंबई.